नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका सणाबद्दल बोलणार आहोत जो फक्त एक परंपरा नाही तर प्रेम, विश्वास आणि समर्पणाचं प्रतीक आहे. तो सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. ही परंपरा सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी जोडलेली आहे. सावित्रीचं प्रेम इतकं निस्वार्थ होतं की तिने मृत्यूच्या देवतेसमोरही हार मानली नाही. तिने आपल्या प्रेमाच्या आणि निश्चयाच्या जोरावर सत्यवानाला पुन्हा जीवन मिळवून दिलं. पण वटपौर्णिमा फक्त पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केलेले व्रत नाही, ती एका नात्यातील विश्वासाची आठवण आहे. एकमेकांच्या सुखदुःखात गंभीरपणे उभं राहण्याची भावना आहे. आजच्या धावपळीच्या जगात जेव्हा नाती सहज तुटतात तेव्हा वटपौर्णिमा आपल्याला शिकवते की खरं प्रेम म्हणजे फक्त सोबत राहणं नाही, तर प्रत्येक कठीण प्रसंगात एकमेकांचा हात न सोडणं. वडाचं झाड जसं वर्षानुवर्ष मजबूत उभं राहतं, तसंच प्रत्येक नातेही विश्वास, संयम आणि प्रेमामुळे मजबूत होतं. वटपौर्णिमा आपल्याला एकच संदेश देते, नातं किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसतं, तर त्या नात्यासाठी आपण किती मनापासून उभे राहतो हे महत्त्वाचं असतं. सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.